नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं 7 राउंड्स इन्फोटेनमेंट मध्ये स्वागत करतो. आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा मुलं आपल्या संसारात व्यग्र होतात तेव्हा कधीतरी एकाकीपणाची जाणीव होते. पण विचार करा, जर याच वळणावर आपल्याला एक समजदार जोडीदार, एक सोबती मिळाला तर? हो, तुम्ही बरोबर ओळखलंय. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. एकाकीपणाला निरोप देऊन आनंदाने आयुष्य जगण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रौढ वधूवर मेळाव्याबद्दल. वयाची 60 ओलांडली की प्रेम किंवा मैत्रीची गरज संपते असं मुळीच नाही. उलट या वयात मनासारखा संवाद साधणारा कोणीतरी सोबत असणं ही आरोग्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अनेकांना समाजाच्या भीतीने किंवा लोक काय म्हणतील या विचारातून पुनर्विवाह किंवा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचा विचार मांडायला संकोच वाटतो. पण आता काळ बदलतोय. हा मेळावा अशाच लोकांसाठी आहे ज्यांना आयुष्याची संध्याकाळ हसत खेळत घालवायची आहे. चला तर मग जाणून घेऊया या मेळाव्याची सविस्तर माहिती. माधव दामले फाउंडेशन या संस्थेने हा मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा आहे येत्या 26 तारखेला. मेळाव्याची वेळ आहे सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. कर्वे रोड पुणे येथे हा मेळावा घेतला जाणार आहे. आता जाणून घेऊया या मेळाव्याची वैशिष्ट्ये काय आहेत ती. इथे केवळ लग्नच नाही तर लिव्ह इन रिलेशनशिप किंवा फक्त मैत्री शोधणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचंही स्वागत आहे. सहभागी व्यक्तींना आपल्या आवडी निवडी सांगण्याची पूर्ण मोकळीक असेल. तज्ञ समुपदेशक तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी उपस्थित असतील. आता सर्वात महत्वाचा प्रश्न की या मेळाव्यासाठी नाव नोंदणी कशी करायची. रजिस्ट्रेशन प्रोसेस अगदी सोपी आहे. सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मेळाव्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. त्यानंतर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर तुमची माहिती व्हॉट्सअपद्वारे पाठवा आणि मग आयोजकांना तुम्ही फोन करून तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करा. मेळाव्याच्या ठिकाणी जेवणाची सोय उपलब्ध असणार आहे. आपल्यापैकी अनेकांना मनात इच्छा असूनही पाऊल उचलणं कठीण जातं. पण लक्षात ठेवा, आनंद मिळवण्याला वयाचं बंधन नसतं. हा मेळावा म्हणजे केवळ लग्न जमवण्याचं ठिकाण नाही तर समविचारी मित्र मैत्रिणींना भेटण्याची एक सुवर्ण संधी आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जातीचं बंधन नाही. हा एक सर्वजातीय मेळावा आहे. वय 50 आणि पुढचे ज्येष्ठ नागरिक या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की पूर्व नोंदणी आवश्यक आहे. नियोजनाच्या दृष्टिकोनातून मेळाव्याच्या दिवशी मेळाव्याच्या ठिकाणी डायरेक्ट एंट्रीची सुविधा उपलब्ध नाही. येताना तुमचे आधार कार्ड, डिवोर्स पेपर्स जर घटस्फोट झाला असेल तर आणि डेथ सर्टिफिकेट जोडीदाराचं निधन झाले असल्यास घेऊन यायला विसरू नका. सर्व पेपर्स आणि डॉक्युमेंट्स क्लिअर असणं गरजेचं आहे. डिवोर्स, ॲव्हेटेड आणि सेपरेटेड लोकांना या मेळाव्यात सहभागी होणार नाहीये याची नोंद घ्यावी. जर तुमचे आई वडील, नातेवाईक किंवा ओळखीचे कोणी ज्येष्ठ नागरिक एकाकी आयुष्य जगत असतील तर त्यांना या मेळाव्याबद्दल नक्की सांगा. त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचे रंग भरण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. तर मग भेटूया प्रौढ वधूवर मेळाव्यात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाचं तरी आयुष्य पुन्हा एकदा भरून येईल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन देखील क्लिक करा. जय हिंद, जय भारत.